आज आपल्याला तिसरं जे प्रकरण आहे अंकगणिती श्रेणी यामधील सराव संच 3.1 जो आहे तो बघायचा आहे. तर तो सोडवण्याआधी आपल्याला अंकगणिती श्रेणी जी आहे ती म्हणजे काय असतं ते बघायचं आहे. तसेच क्रमिका जे आहे ते क्रमिका काय असतं ते बघायचं आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर या ठिकाणी काही नंबर लिहिले आहेत 1 2 3 4. तसेच दुसरं आहे 1 4 7 10. तिसरं आहे आपलं 4 16 64 आणि नंतर आहे 2 5 1 3 असे नंबर या ठिकाणी लिहिले आहेत. तर आता आपल्याला पहिलं बघायचं आहे की क्रमिका म्हणजे काय हे आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे. आता हे जे नंबर लिहिले आहेत पहिले 1 2 3 4 हे जे नंबर आहेत या नंबरमध्ये काही ना काही संबंध या ठिकाणी आहे. म्हणजे काय संबंध आहे पहिल्या याच्यात तर एक जो आहे एकामध्ये एक मिळवला की 2 येतात, 2मध्ये एक मिळवला की 3 येतात, 3मध्ये एक मिळवला की 4, मग 4मध्ये एक मिळवला की 5 येणार, 5त एक मिळवला की 6 येणार. म्हणजे हे जे नंबर लिहिले आहेत त्या नंबरमध्ये काही ना काही संबंध आहे. तर दुसरे नंबर बघूया 1 4 7 10. आता या नंबरमध्ये एक जो आहे 1 मध्ये 3 मिळवले की 4 येणार, 4 मध्ये 3 मिळवले 7 येणार, 7 मध्ये 3 मिळवले 10 येणार. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काही ना काही संबंध आहे. त्याचप्रमाणे आता जर तिसरं आपण बघितलं तर या ठिकाणी 4 आहेत, 16 आहेत, 64. म्हणजे जे 4 आहेत 4ला 4ने गुणलं 16 आले, 16ला 4ने गुणलं की 64 आले. त्याचप्रमाणे 64 जे आहे 64ला जर आपण 4ने गुणलं तर किती येणार 256 येणार. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काही ना काही संबंध आपल्याला दिसत आहे. जे शेवटचं आहे त्या ठिकाणी आहे 2 5 1 3 असे नंबर लिहिले आहे. तर या ठिकाणी काही संबंध आहे का आपण बघूया. 2 आहे, 2 मध्ये 3 मिळवले की 5 येणार, 5 मधनं 4 वजा केले की 1 येईल, 1 मध्ये 2 मिळवले की 3. म्हणजे काही असा सारखा संबंध या ठिकाणी नाही आहे. मग क्रमिका कशाला म्हणतात. क्रमिका म्हणजे काय तर जे नंबर आपण लिहिलेले असतात त्या नंबरमध्ये काही ना काही विशिष्ट प्रकारचा जर एखादा संबंध असेल तर अशा मांडलेल्या ज्या संख्या असतात त्या संख्यांना काय म्हणतात तर क्रमिका असं म्हणतात. मग या ठिकाणी काही ना काही संबंध आहे म्हणजे ही जी आहे ती ही क्रमिका आहे. या ठिकाणी पण संबंध आहे म्हणजे ही पण क्रमिका आहे. या ठिकाणी काही ना काही संबंध आहे ही पण क्रमिका आहे. परंतु या ठिकाणी जे नंबर आहेत त्याच्यामध्ये कोणताच संबंध नाही म्हणून ही क्रमिका नाही. तर हे झालं क्रमिकेविषयी. आता अंकगणिती श्रेणी म्हणजे काय. तर अंकगणिती श्रेणी म्हणजे क्रमिकेमधील जे नंबर असतात त्या दोन नंबरमधील लगतच्या दोन नंबरमधील जो फरक असतो तो फरक जर सारखा असेल तर त्याला म्हणतात अंकगणिती श्रेणी. आता समजा या ठिकाणी पहिल्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आहे 2 2 आणि त्याच्या अगोदरची संख्या आहे 1. तर 2 आणि 1 या दोघांमधला जो फरक आहे तो फरक किती येणार 2तून 1 गेला 1, तसेच 3तून 2 गेले 1, 4तून 3 गेले 1. म्हणजे जो फरक आहे तो फरक सर्व ठिकाणी सारखा आहे. जर फरक सर्व ठिकाणी सारखा असेल तर त्याला काय म्हणतात अंकगणिती श्रेणी. म्हणजे ज्या पहिल्या ज्या संख्या आहेत ते काय आहे अंकगणिती श्रेणी आहे. आता दुसरा बघूया 4तून 1 गेला 3, 7तून 4 गेले 3, 10तून 7 गेले 3. म्हणजे या ठिकाणी सुद्धा दोन लगतच्या संख्यांमध्ये जो फरक आहे तो फरक कसा आहे सारखा आहे. म्हणजेच काय तर ही अंकगणिती श्रेणी आहे. तर तिसरं 16तून 4 गेले, 16तून 4 गेले किती येणार 12 येणार. परंतु 64 मधनं 16 गेले तर 12 येतात का नाही. म्हणजेच या ठिकाणी दोन लगतच्या संख्यांमधला जो फरक आहे तो फरक सारखा नाही म्हणून ही जी आहे तिसरे आपले ती अंकगणिती श्रेणी नाही. आता जी चौथी आपण जे संख्या लिहिलेल्या आहेत ती तर क्रमिकाच नाही आहे. क्रमिका नाही आहे म्हणजे ती अंकगणिती श्रेणी पण नाही. तुम्ही चेक करू शकता पाहिजे तर 5तून 2 गेले किती येणार 3, 1तून 5 गेले
किती येणार वजा 4. म्हणजे या ठिकाणी दोन लगतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांमधील फरक हा सारखा नाहीये, म्हणजेच ही अंकगणिती श्रेणी नाहीये. मग अंकगणिती श्रेणीसाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर जी क्रमिका असते त्या क्रमिकेमधील दोन लगतच्या ज्या संख्या असतात त्या दोन लगतच्या संख्यांमधला जो फरक असतो तो फरक नेहमी सारखा असतो. त्याला काय म्हणतात तर अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. आता ही जी अंकगणिती श्रेणी आहे या श्रेणीविषयी आपण अधिक काहीतरी जाणून घेऊया. आता समजा आपल्याकडे एक अंकगणिती श्रेणी आहे. आपण हे दुसरं उदाहरण घेऊया. काय आहे 1 4 7 10. ही काय तर आपल्याकडे अंकगणिती श्रेणी आहे. आता अंकगणिती श्रेणीमध्ये जे पहिलं पद असतं त्याला बोलतात T1, दुसरं पद असतं त्याला बोलतात T2, तिसरं पद T3, चौथं पद काय येणार मग T4 येणार. त्याचप्रमाणे आपल्याला 5वं 6वं 7वं अशी अनंत पदे आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार. आता या ठिकाणी अशीच जर पदे आपण लिहित गेलो तर आपल्याला इकडे काय येणार तर nवे पद मिळणार. nवे पद, हे जे nवे पद आहे त्या ठिकाणी आपण लिहितो Tn. म्हणजे अशी यांची जी नावं आहेत ती नावं ठरलेली आहेत. आता हे जे पहिलं पद आहे या ठिकाणी T1, या पहिल्या पदालाच A सुद्धा बोलतात. A म्हणजे हे जे पहिले पद आहे त्याला दोन नावं आहेत. एक आहे T1 आणि दुसरं आहे A. A म्हणजे पहिलं पद आणि T1 म्हणजे पण असतं आपलं पहिलं पद. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे सामान्य फरक. सामान्य फरक. आता जो सामान्य फरक आहे त्याला दुसरं नाव पण आहे, तो म्हणजे साधारण फरक. त्याला अजून एक नाव आहे ते म्हणजे सामायिक फरक. आता सामान्य फरक किंवा साधारण फरक किंवा सामायिक जो फरक आहे तो काय असतो ते आपण बघूया. तर हा जो सामान्य फरक आहे किंवा साधारण फरक आहे तो D या अक्षराने दर्शवतात. डी म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये डिफरन्स बोलतात. डिफरन्स म्हणजे D. त्याला साधारण फरक किंवा सामान्य फरक किंवा सामायिक फरक असं म्हणतात. आता हा जो D आहे, D म्हणजे काय असतं, ही जी दोन पदे असतात या दोन पदांमधील जो फरक आहे त्यालाच म्हणतात आपण D. आता हा D कसा काढायचा आहे तर D काढण्याचं सूत्र आहे ते म्हणजे पुढचे पद वजा आधीचे पद. पुढचे पद वजा आधीचे पद जे आहे ते आपण केलं तर आपल्याला हा जो सामान्य फरक आहे तो सामान्य फरक मिळतो. म्हणजेच काय करायचं आपल्याला, कोणतीही दोन पदं घ्यायची आहेत आणि कोणत्याही दोन पदांमधला आपल्याला जो फरक आहे तो फरक काढायचा आहे, त्यालाच म्हणणार D. D अशा प्रकारे पण दर्शवतात. D बरोबर पुढचे पद जे आहे ते आपण लिहू शकतो Tn+1 वजा आधीचे पद येणार, मग त्याच्या अगोदरचं पद काय येणार Tn येणार. अशा प्रकारे जो D आहे तो D आपल्याला दर्शवता येतो. आता ही जी अंकगणिती श्रेणी आहे त्या अंकगणिती श्रेणीमधील जी क्रमागत पदे आहेत ती कशा प्रकारे येतात ते बघूया आपण. अंकगणिती श्रेणीतील क्रमागत म्हणजेच लागून येणारी जी पदे आहेत ती पदे कशा प्रकारची असतात. तर पहिलं पद काय आहे तर A आहे. मग जे दुसरं पद आहे, दुसरं पद काय येणार, या पहिल्या पदामध्ये आपण जो फरक आहे D तो D मिळवणार. मग दुसरं पद येणार A+D. तिसरं पद येणार A+2D. चौथं येणार मग A+3D. अशा प्रकारे जी पदे आहेत ती पदे आपल्याला मिळवता येतात. जर आपल्याला पहिलं पद माहीत असेल आणि सामान्य फरक किंवा साधारण फरक माहीत असेल तर ही जी पदे आहेत उरलेली पदे ती आपल्याला मिळवता येतात. त्याचप्रमाणे जर आपल्याला पहिलं पद माहीत असेल, पहिलं पद आहे आपलं A किंवा T1. समजा या ठिकाणी मी T1 लिहिलं, हे झालं पहिलं पद.
या T1 मध्ये जेव्हा आपण D मिळवणार तेव्हा काय होणार, दुसरं पद आपल्याला भेटणार. आता हे जे दुसरं पद आहे त्या दुसऱ्या पदाला आपण काय बोलतो, तर या दुसऱ्या पदाला आपण बोलतो T2. हे झालं दुसरं पद. मग हा जो दुसरं पद आहे T2 त्याच्यामध्ये जर D मिळवलं तर आपल्याला काय भेटणार, तिसरं पद. हे जे तिसरं पद आहे T3 याच्यामध्ये आपण D मिळवलं तर आपल्याला भेटणार चौथं पद. अशा प्रकारे सुद्धा आपण अंकगणिती श्रेणीतील जी पदे आहेत ती पदे आपण शोधू शकतो. आता आपण सराव संच 3.1 आहे तो बघूया. यामध्ये आहे पहिलं, पुढीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत, तुमच्या उत्तराचे समर्थन करा. कोणत्या ज्या क्रमिका आहेत त्या अंकगणिती श्रेणी आहेत त्या आपल्याला बघायचं आहे. पहिलं लिहिलंय 2, 4, 6, 8. आता या ठिकाणी आपण पहिलं काय करायचं, तर पहिलं जे आहे संख्या ती आहे आपली T1. T1 बरोबर 2. दुसरी काय येणार T2 4. तिसरी संख्या म्हणजे काय असतं T3 किती आहे 6. त्यानंतर T4 किती आहे 8. आता यामधला आपल्याला फरक काढायचा आहे, म्हणजेच दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची, म्हणजे T2 वजा T1. त्यानंतर तिसऱ्यातून दुसरी म्हणजे T3 वजा T2. त्यानंतर चौथ्यातून तिसरी संख्या वजा करायची, म्हणजे T4 वजा T3. मग आता दुसरी संख्या किती आहे 4 वजा पहिली संख्या आहे 2. तिसरी संख्या आहे 6 वजा दुसरी संख्या आहे 4. त्यानंतर चौथी संख्या आहे आपली 8 आणि तिसरी संख्या आहे आपली 6. आता यांची वजाबाकी करूया. 4 वजा 2 किती येणार 2. 6 वजा 4 2. 8 वजा 6 2. म्हणजे 2 क्रमागत ज्या संख्या आहेत त्यातील जो फरक आहे तो फरक किती आला आपला 2. मग आपण या ठिकाणी लिहूया 2 क्रमागत संख्यांमधील फरक D बरोबर किती आला तर 2 आला. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आता आपण दुसरं गणित बघूया. दुसऱ्या गणितात पहिलं पद T1 किती येणार 2. दुसरं पद T2 येणार 5/2. तिसरं पद T3 येणार 3. चौथं पद T4 येणार 7/2. मग या ठिकाणी पण काय करायचं आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग पहिलं येणार T2 वजा T1. नंतर काय येणार T3 वजा T2. नंतर काय येणार T4 वजा T3. मग पहिलं T2 वजा T1. T2 वजा T1 म्हणजेच 5/2 वजा T1 आहे आपला 2. नंतर T3 वजा T2 म्हणजे 3 वजा 5/2. नंतर T4 वजा T3 म्हणजे 7/2 वजा 3. आता वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना जो छेद आहे तो छेद समान असायला लागतो, पण इथे छेद काय येणार वेगवेगळा आहे. इथे येणार 2/1. मग या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तिरकस गुणाकार. मग 1 गुणिले 5 येणार 5 वजा 2 गुणिले 2 4 भागिले 2 गुणिले 1 2. 5 वजा 4 आला 1/2. तर दुसरं करूया. या ठिकाणी पण जो छेद आहे तो छेद वेगवेगळा आहे. मग तिरकस गुणाकार करूया. 2 गुणिले 3 6 वजा 1 गुणिले 5 5 भागिले 2 गुणिले 1 2. मग 6 वजा 5 किती येणार 1/2. तर तिसऱ्या ठिकाणी पण छेद वेगळा आहे
मग तिरकस गुणाकार करायचा. 1 गुणिले 7 येणार 7 वजा 2 गुणिले 3 6 भागिले 2 गुणिले 1 2. मग 7 वजा 6 1/2. मग या ठिकाणी जे उत्तर आलं आहे ते आलंय 1/2 1/2 1/2. म्हणजेच 2 क्रमागत संख्यांमधील फरक डी बरोबर किती आहे तर 1/2. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आता तिसरं गणित बघूया. या ठिकाणी येणार T1 वजा 10, T2 वजा 6, T3 वजा 2, T4 2. त्यानंतर फरक काढूया. म्हणजे दुसरं पद वजा पहिलं पद म्हणजे T2 वजा T1. त्यानंतर तिसरं पद वजा दुसरं पद. त्यानंतर चौथं पद वजा तिसरं पद. मग T2 वजा T1 दुसरं पद आहे आपलं वजा 6 वजा पहिलं पद आहे वजा 10. त्यानंतर तिसरं पद आहे वजा 2, दुसरं पद आहे वजा 6. त्यानंतर चौथं पद आहे आपलं 2, तिसरं पद आहे वजा 2. मग वजा 6 वजा वजा अधिक 10 वजा 6 अधिक 10 किती येणार 4. ते वजा 2 वजा वजा अधिक 6 किती येणार 4. त्या ठिकाणी येणार 2 वजा वजा अधिक 2 येणार उत्तर 4. म्हणजे या ठिकाणी जी क्रमागत संख्या आहे त्यातील फरक किती आहे तर 4 आहे. मग आपण लिहूया 2 क्रमागत संख्यांमधील फरक डी बरोबर 4. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आता चौथं गणित बघूया. चौथ्या गणितामध्ये जे पहिलं पद आहे ते येणार 0.3, दुसरं पद येणार 0.33 आणि जे तिसरं पद आहे ते येणार आपलं 0.333. आता आपल्याला करायची वजाबाकी म्हणजे T2 वजा T1. T2 किती आहे 0.33 वजा T1 किती आहे 0.3. यांची करायची आपल्याला वजाबाकी. नंतर तिसरं पद वजा दुसरं पद. तिसरं पद आहे आपलं 0.333 वजा दुसरं पद काय आहे 0.33. मग आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना या ठिकाणी तुम्ही 0 दिलं तरी चालेल. म्हणजे 0.33 वजा 0.30 किती येणार उत्तर. उत्तर येणार 0.03. त्यानंतर या ठिकाणी पण 3 संख्या आहेत, इथे 2च संख्या आहेत. 0 दिला तरी चालेल. मग 0.333 वजा 0.330 उत्तर किती येणार मग 0.003. मग या ठिकाणी 2 क्रमागत जी पदं आहेत त्या 2 क्रमागत पदांमधली फरक जो आहे तो फरक कसा आहे तर वेगवेगळा आहे. म्हणजेच 2 क्रमागत पदांमधील जो फरक आहे तो स्थिर नाहीये. मग आपण लिहूया इथे 2 क्रमागत पदांमधील फरक स्थिर नाही. 2 क्रमागत पदांमधील फरक जर स्थिर नसेल तर ती जी क्रमिका असते ती अंकगणिती श्रेणी नसते. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही.
आता पाचवं गणित बघूया. या ठिकाणी T1 किती येणार 0, T2 किती येणार -4, त्यानंतर T3 -8, त्यानंतर T4 किती येणार तर -12. तर फरक काढायचा आहे, म्हणजे दुसरं पद वजा पहिलं पद, नंतर तिसरं पद वजा दुसरं पद, नंतर चौथं पद वजा तिसरं पद. मग दुसरं पद किती आहे -4, वजा पहिलं पद किती आहे 0, तिसरं पद किती आहे -8, वजा दुसरं पद किती आहे -4, त्यानंतर चौथं पद किती आहे -12, वजा तिसरं पद किती आहे -8. मग -4 वजा 0 किती येणार -4. त्यानंतर -8 वजा वजा झाले अधिक 4, -8 अधिक 4 येणार -4. त्यानंतर आहे -12 वजा वजा अधिक 8 बरोबर -4. म्हणजे या ठिकाणी तिन्ही संख्या कशा आहेत सेम आहेत, म्हणून काय तर 2 क्रमागत पदांमधील फरक D बरोबर -4 सेम आहे. म्हणजे काय तर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आता आपण 6वं गणित बघूया. या ठिकाणी काय येणार T1 बरोबर -1/5, T2 बरोबर -1/5, T3 बरोबर -1/5 येणार. मग आता फरक काढायचा आहे. मग काय करणार आपण T2 वजा T1, नंतर काय T3 वजा T2, T2 वजा T1 म्हणजे -1/5 वजा हे पहिलं पद किती आहे -1/5. त्यानंतर T3 किती आहे -1/5 वजा दुसरं पद किती आहे -1/5. मग -1/5 वजा वजा होणार अधिक 1/5, वजा 1/5 अधिक 1/5 उत्तर येणार 0. नंतर दुसरं -1/5 वजा वजा अधिक 1/5, वजा 1/5 अधिक 1/5 उत्तर येणार 0. म्हणजे या ठिकाणी 2 क्रमागत पद आहे, त्यातील जो फरक आहे फरक किती येणार तर 0 येणार. म्हणून 2 क्रमागत पदांमधील फरक D बरोबर 0 सारखा येतो सगळीकडे फरक 0 0 0, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. तर पुढचं गणित बघूया आपण. या ठिकाणी 3, नंतर आहे 3 अधिक वर्गमुळात 2, नंतर आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2, नंतर 3 अधिक 3 वर्गमुळात 2. या ठिकाणी जो T1 आहे ते येणार 3. दुसरं पद T2 काय येणार 3 अधिक वर्गमुळात 2. तिसरं पद T3 किती येणार 3 अधिक 2 वर्गमुळात 2. नंतर चौथं पद T4 किती येणार 3 अधिक 3 वर्गमुळात 2. आता आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी. म्हणजे पहिलं T2 वजा T1. T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2 वजा T1 आहे आपला 3. मग 3 वजा 3 हे किती होणार 0 आणि उत्तर येणार आपलं वर्गमुळात 2. त्यानंतर तिसरं पद वजा दुसरं पद. तिसरं पद आहे आपलं 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा दुसरं पद आहे आपलं 3 अधिक वर्गमुळात 2. तर या ठिकाणी वजा चिन्ह दिलं आहे आपण आणि हे कंसामध्ये लिहिलं आहे. तर कंसामध्ये काय लिहिलं तर ही 2 पदं आहेत, ही 2 पदं आहेत म्हणून आपण कंसामध्ये लिहिलं. मग आपण कंस जो आहे तो कंस उघडणार आता. मग येणार 3 अधिक 2 वर्गमुळात 2 हे पहिलं आहे तसं. तर या ठिकाणी काय येणार -3
आणि वजा वर्गमुळात 2. त्यानंतर हे 3 आणि हे वजा 3 होणार कॅन्सल. 2 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 म्हणजे 2 वजा 1 किती येणार तर 1 म्हणजे 1 वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2. त्यानंतर T4 वजा T3. T4 किती आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा T3 किती आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2. दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. पहिला कंस सोडवूया आपण. 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा 3 वजा 2 वर्गमुळात 2. मग 3 आणि हे वजा 3 होणार कॅन्सल. तर 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2. मग 3 वजा 2 किती येणार 1. 1 वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2. मी या ठिकाणी सर्व ठिकाणी वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 हा काय झाला आपला तर साधारण फरक आलेला आहे. मग आपण या ठिकाणी लिहूया. म्हणून 2 क्रमागत पदांमधील फरक D बरोबर वर्गमुळात 2. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता पुढचं गणित बघूया. पुढचं गणित आहे 127, 132, 137. पहिलं जी संख्या आहे ती येणार T1 127, T2 किती येणार 132, T3 किती येणार 137. मग वजा बाकी T2 वजा T1 म्हणजेच काय 132 वजा 127. 132 वजा 127 किती येणार तर 5. नंतर T3 वजा T2 किती येणार 137 वजा 132. उत्तर येणार 5. म्हणजे या ठिकाणी जो फरक आहे तो फरक किती येतो 5 येतो. सगळीकडे सारखा फरक येत आहे. म्हणून 2 क्रमागत पदांमधील फरक D बरोबर 5. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे.